अर्थात महेंद्र मागे 5 चेंडूमध्ये 28 धावांची एक तुफानी केली साकारली होती आणि फायनल मध्ये जाण्यासाठी त्याचं फार मोठं योगदान आहे. तर माइटी महेंद्र या पण पुढे उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते आपणास नक्कीच या ठिकाणी पारितोषिक दिले जाणार आहेत. तर खासदार चषकाचे प्रणिती सन्माननीय निलेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनलचा जो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आहे तो आपण या ठिकाणी देत आहोत. माइटी महेंद्र मागेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप छान खेळी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी साकारली. वेल प्लेट. तुला नक्कीच पुढील स्पर्धेसाठी माइटी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर अंतिम सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत आणि अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आपण जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाचा जुनी तलवार पुन्हा एकदा चमकताना पाहायला मिळाली. अनंत केणे. तर खांडवलचे उद्योजक आणि त्याचप्रमाणे श्रीपतजी गुलवे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण हातभार लावायचा आहे. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 21 धाबांची तुफानी खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट प्राप्त केला. क्या बात आहे. तलवारीला गंज लागेल की नाही लागेल अजूनही प्रश्न पडला आहे. काय परफॉर्मन्स तिथे मात्र या मध्ये पाहायला मिळाले. मित्रांनो या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ अर्थात डिसिप्लिन ज्या संघाने नक्कीच या ठिकाणी पाळलं आहे, प्रत्येक नियमांचं कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं नाही, त्या संघाला आम्ही या ठिकाणी राकेश दिगाडकर स्पॉन्सर ट्रॉफी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता. सर्व संघाने आम्हाला कॉपरेट केलं परंतु आम्ही एक संघाला या ठिकाणी निवडलेला आहे. प्रथमतः हे पारितोषिक देण्यासाठी मी मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. राकेश दिगाडकर इथे असतील तर विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. ओके ओके राकेश दिगाडकर आहेत परंतु त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मान्यवरांचे शुभ हस्ते दिले तरी चालेल. ओके. तर संजयजी केणे भावाले गावचे उद्योजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत आणि संघाचं नाव आहे भावेश फोर्ट किरवली. शिस्तबद्ध संघ चॅम्पियन ट्रॉफी 2020. तर संघनायक आहेत गणेश बजागे त्यानंतर विनोद सुद्धा आहेत या ठिकाणी. तर एकदा भावेश फोर्ट किरवलीसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. अगदी डिसिप्लिन क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर मित्रांनो उत्कृष्ट शतरक्षक या खेळाडूसाठी आपण जर पाहिलं तर शूज आहेत खांडवलचे उद्योजक यांच्या मनीष पाटील यांच्या माध्यमातून हे शूज देण्यात येणार आहेत. दरम्यान या ठिकाणी या बक्षीस समारंभासाठी मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. डोंबिवलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गणेशजी जाधव साहेब आणि सन्माननीय महेशजी जाधव एमडी यांचे बंधू आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या समेत जो मित्र परिवार आलेले आहेत इतर मान्यवर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण पारितोषिक देणार आहोत
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने एकाच मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. तब्बल 3 झेल टिपले होते आणि झेलची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर पुढील सामन्यामध्ये सुद्धा त्याच्याकडनं खूप चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर हे पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. सुंदर ट्रॉफीज आहे. ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय महेंद्रजी केने साहेब आणि शूज स्पॉन्सर मनीष पाटील. तर मी मान्यवरांना विनंती करतोय सन्माननीय गुरुनाथजी फिरांगणे आणि सन्माननीय कालुरामजी केने, कालुरामजी थले आपण पुढे यायचं आहे. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. मित्रांनो, हे पारितोषिक जात आहे ज्याने खरोखरच या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. संघ आहे जय बजरंग पिसे, खिलाडू आहे शरद. एखादा प्रतिनिधी असेल किंवा शरद इथे आला असेल तर प्लीज विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चॅम्पियन ट्रॉफी 2020 पिसेगावचा कोणी चालेल, कोणी इथे उपस्थित असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. गुणेश पाटील आहेत. यस, या गुणेश. शरद त्यांचे जवळचे ते परम मित्र आहेत, जोडीदार आहेत आणि हे पारितोषिक मात्र स्वीकारताना शूज स्पॉन्सर बाय मनीष पाटील अँड ट्रॉफी स्पॉन्सर बाय महेंद्र शेटकेने. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज ज्याने खरोखरच फलंदाजांना पूर्णपणे नाचवलं आपल्या या गोलंदाजीवर आणि त्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली होती. ट्रॉफी स्पॉन्सर बाय महेंद्र रघुनाथ केने अँड शूज स्पॉन्सर बाय मनीष पाटील. प्रथमतः मी विनंती करतोय सन्माननीय रमेशदादा पाटील आपण पुढे यायचं आहे आणि त्यानंतर भागोलेगावचे उद्योजक श्रीपतजी गुलवी या दोन मान्यवरांना विनंती करतोय. मित्रांनो, संघाचं नाव आहे एवई आणि खिलाडू आहे संजय. बेस्ट बॉलर ऑफ चॅम्पियन ट्रॉफी 2020. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो संजय साठी. जबरदस्त गोलंदाजी साकारली. एक विकेट हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली आणि 10 पेक्षा अधिक धावा 10 विकेट्स या स्पर्धेमध्ये प्राप्त केले. तर आपण नक्कीच या ठिकाणी सुंदर ट्रॉफी देत आहोत. त्यानंतर शूज आहेत रमेश पाटील आणि श्रीपतजी गुलवी यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरण करत आहोत. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज ज्याने खरोखरच मित्रांनो पूर्णपणे आजचा दिवस गाजवला. काय फटकेबाजी साकारले. ट्रॉफी स्पॉन्सर आहेत सन्माननीय महेंद्रजी रघुनाथ पाटील केने आणि शूज स्पॉन्सर बाय मनीष पाटील. मी प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय दलेपाडे गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय एकनाथजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे आणि त्यानंतर माजी सभापती नामदेव शेठ पाटील आपण पुढे यायचं आहे हे पारितोषिक देण्यासाठी. आणि हे अवॉर्ड जात आहे चॅम्पियन संघ ठरू शकला नाही परंतु या संघाची कामगिरी मात्र चॅम्पियन पाहायला मिळाली. साई स्पोर्ट किरवली संघाचा गोरखनाथ दिगाडकर बेस्ट बॅट्समॅन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी. जबरदस्त कामगिरी गोरखनाथची आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळते
सन्माननीय माजी सभापती नामदेवजी पाटील आणि एकनाथजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो, सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट. ज्या खेळाडूंनी सर्वात जास्त षटकार या स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत त्या खेळाडूसाठी स्वर्गीय इंद्रा सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ जे आम्हाला सायकल लाभलेली आहे, सन्माननीय महेंद्रजी सुरेश पाटील याचकडे सायकल देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 7 षटकार ठोकलेले आहेत. तर हे पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करणार आहोत. तर ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संतोषजी काकडे साहेब पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे सन्मान चिन्ह स्पॉन्सर अनिलदादा पाटील आपण पुढे या. या स्पर्धेसाठी या असोसिएशनसाठी फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. एज अ गाईज, खेळाडूने 7 षटकार ठोकलेले आहेत. त्यानंतर सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे हे पारितोषिक देण्यासाठी. कोण असेल सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट? खेळाडू आहे जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाचा. नाईस, ओके. अरे खिलाडू आहे माटी महेंद्र मागे, सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट चॅम्पियन ट्रॉफी 2020. एकूण 7 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत आणि हे पारितोषिक आपण महेंद्रला या ठिकाणी देत आहोत. काय हास्य त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. आणि आपण जर त्याच्या खालोखाल पाहिलं तर डायमंड ऑफ पीडीसी हिरामन शेलार कडनं 6 षटकार पाहायला मिळाले. 1 षटकारने मात्र पारितोषिक शिकलेला आहे. आणि बंटी पाटील विकी स्पोर्ट कुठच्या संघाचा हा खेळाडू, त्याच्याकडनं 5 षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. तर आपण हे पारितोषिक देत आहोत उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. वेल बॅट माटी, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तत्पुरती मित्रांनो 2 स्वागत सन्मान राहिलेले आहेत ते आपण या ठिकाणी करत आहोत. व्यासपीठावर सन्माननीय गणेश शेठ जाधव अर्थात एमडी यांचे बंधू आहेत, त्यांचा आपण व्यासपीठावर शुभ सन्मान करत आहोत. उपदार मायची शाल आणि त्यानंतर हे मोमेंटो आपण देत आहोत. त्यानंतर सन्माननीय महेश शेठ रमेश जाधव यांचा आपण या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान करत आहोत. तर नक्कीच ही त्रिमूर्ती बंधूंची जोडी आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळते. आपण या ठिकाणी आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मी कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, आपण आता 4थ्या क्रमांकाचा या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. अतिशय सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत आम्हाला नक्की त्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. किरेवली गावचे उद्योजक आहेत साई स्पोर्ट किरोलीचे सर्व सन्माननीय साई कसुर बजागे यांच्या माध्यमातून आम्हाला हे ट्रॉफीज आम्हाला लाभलेले आहेत. लक्षात घ्यायचे 4थ्या क्रमांकाचा आम्ही पारितोषिक देत आहोत आणि 3ऱ्या क्रमांकाचा जो पारितोषिक देणार आहोत, जो संघ पीटीसी च्या संघासमोर पराभव केलेला आहे त्या संघाला आम्ही
तिसरा क्रमांक देणार आहोत. इट्स ओके. तर प्रथमतः आपण ट्रॉफी पुढे घेऊन जायचं आहे. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देणार आहोत. अरे तर कॅश प्राइज सुद्धा आहे या ठिकाणी असोसिएशनच्या वतीने आणि सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर बाय साई शेठ बजागे. तर सन्माननीय गणेश शेठ जाधव आणि सन्माननीय महेश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक देत आहोत. आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे जय सावराई एलकुंदे. एलकुंदे संघाने पुढे यायचं आहे. एकदा एलकुंदे संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचं पहिल्याच दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळालं, परंतु कुठेतरी त्यांच्याकडनं चुका झाल्या आज सेमीफायनल मध्ये. त्याचमुळे हा संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारू शकला नाही, परंतु चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर थर्ड प्राइज ट्रॉफी स्पॉन्सर साईनाथ बजागे. त्यानंतर कॅश प्राइज आहे असोसिएशनच्या माध्यमातून एक कॅश प्राइज देण्यात येणार आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय संजयजी केणे साहेब पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय भरतजी पाटील आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आणि त्यानंतर खांडवलचे उद्योजक अनिलजी पाटील आपण पुढे यायचं आहे. या तीन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण थर्ड प्राइज तिसऱ्या क्रमांकाचा आपण पारितोषिक देत आहोत. असं वाटलं होतं की या चषकावर नाव कोरेल, परंतु कुठेतरी त्यांच्याकडनं चुका झाल्या आणि नक्कीच पहिल्या क्रमांकापासून वंचित राहिलेले आहेत. परंतु कामगिरी चांगली आहे. या पूर्ण संघ साई स्पोर्ट किरवली संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज आणि त्यानंतर कॅश प्राइज. राकेश दिगाडकर आणि विनोद बजागे हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. या तीन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. त्यानंतर आपण पुढील पारितोषिक देत आहोत दुसऱ्या क्रमांकासाठी. दुसऱ्या क्रमांकाचा आपण या ठिकाणी पारितोषिक देत आहोत. दलेपाडा गावचे उद्योजक सन्माननीय एकनाथजी भोईर साहेबांनी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे खासदार चषकाचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा पाटील आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर गुरुनाथ फिरंगणे आपल्या सुद्धा विनंती आहे की आपण पुढे या. आणि त्यानंतर मिस्टर सुरेंद्र दलवी आपण पुढे यायचं आहे. या चार मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. मित्रांनो एक पाऊल हा संघ दूर राहिला, परंतु या संघाची लाजवाब कामगिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. नक्कीच तुम्ही खचून जाऊ नका, यापुढे त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी कराल अशी मी अपेक्षा करतोय. आणि हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी पूर्ण संघाने इन्व्हाइट करतोय चिरोबा स्पोर्ट वाशेरे.
दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देत आहोत. शिरबा स्पोर्ट वाशिरा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सर्वांची मनं जिंकली. माहिती महेंद्र असेल, हिरामन असेल, जयेश असेल, विश्वास असेल, उज्ज्वल असेल, खूपच चांगली या संघाची कामगिरी या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जय शेलार आपण थांबायचं आहे, कारण आमनेगावचे उद्योजक सन्माननीय सुनील शेठ फुलोरे साहेबांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. तर जयेशकडे 2 षटकार आम्हाला पाहायला मिळाले. तर नक्की त्या 2 षटकासाठी आपण या ठिकाणी 2000 रुपयाचं कॅश प्राइज देणार आहोत. तर मी या ठिकाणी नक्कीच जाधव दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे 2000 रुपयाचं पारितोषिक परिधान करणार आहोत. हे पारितोषिक आहे आमनेगावचे उद्योजक सन्माननीय सुनील शेठ फुलोरे यांच्या वतीने. त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये अनंता केने याचकडे 2 षटकार आले होते. तर अनंत आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपल्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. सन्माननीय सुनील शेठ फुलोरे याचकडे 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. तर मी माजी सभापती नामदेव पाटील साहेबांना विनंती करतो की हे 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण खेळाडूच परिधान करायचं आहे. तर जुनी तलवारसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अजून एक आपण जर पाहिलं तर एक पारितोषिक असं आहे मित्रांनो, जी स्पर्धा जी सक्सेसफुल झाली आहे आणि त्या सक्सेसफुल करण्याच्या पाठीमागे खूप मोठं चांगलं योगदान त्या संघाचं आम्हाला लाभलेलं आहे. प्रत्येक गोष्टीकडे त्या खेळाडूंचं बारीक लक्ष होतं आणि त्यांच्याच मुले मित्रमंडळीने ही स्पर्धा सक्सेसफुल झालेली आहे. आणि त्या संघाला आपण या ठिकाणी या कमिटीच्या वतीने पारितोषिक देत आहोत. तर मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय मदन दत्तू जाधव या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्ष साहेबांच्या वतीने आपण हे पारितोषिक परिधान करत आहोत. खरोखर अपार मेहनत केली. या येणारे 4 दिवस नव्हे तर त्या अगोदर सुद्धा या क्रीडांगणावर नेहमीच ते उपस्थित राहायचे आणि चांगला योगदान त्याचा आम्हाला लाभलेला आहे. तर तो संघ आहे माऊली स्पोर्ट आमने. तर सुरेंदर बी आपण पुढे या, किंवा एखादा माऊली स्पोर्ट आमने संघाचा खेळाडू असेल यास आहे तर नक्कीच आपण या संघाला या असोसिएशनच्या माध्यमातून त्या संघाचं नक्कीच आपण अभिनंदन करत आहोत. गुड्डावा यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देत आहोत. अध्यक्ष साहेबांचे मित्रमंडळीने एक डावा हात म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय गुड्डाबाई. त्यानंतर मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट, काय कामगिरी केली या खेळाडूने. किरवली संघ सज्ज आहे, वाशिरा संघ सज्ज आहे, भावाले संघ सज्ज आहे, येवई संघ सज्ज आहे. तर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की कोणत्या संघाचा हा खेळाडू असेल. आवाज येत नाही, जोरात एकदा होऊन जाऊ द्या. कोणता खेळाडू असेल हा. त्याच्या नावावर अनेक असे विक्रम्स आहेत, ज्याने अनेक संख्येने सिरीजचे अवॉर्ड जिंकलेले आहेत. परंतु ओम साई लोणार क्रिकेट असोसिएशन मधील संघामधील खेळाडू नाही. हा खेळाडू आहे पीटीसी मधील सुरेश पारधी आहे तिकडे. त्यांना सुद्धा उत्कृष्ट लाभलेली आहे, परंतु सुरेश पारधी आपलं नाव नाही याच्यामध्ये. तर खेळाडू आहे वंडर बॉय ऑफ पीटीसी बबलू पाटील.
50 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या आणि 8 विकेट्स प्राप्त केले. या खेळाडूची कामगिरी या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच सिरीजसाठी आपण पाहू शकता एलईडी टीव्ही आहे, त्यानंतर सुंदर ट्रॉफीज आहे. महेंद्र शेठ केने यांच्या माध्यमातून ट्रॉफी दिली जाणार आहे आणि एलईडी टीव्ही स्पॉन्सर सन्माननीय समीरजी घोडबिंदे आणि सन्माननीय दलेपाडे गावचे उद्योजक एकनाथजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे आणि त्यानंतर मी सुरेशजी पाटील त्यानंतर रमेशजी पाटील आपण पुढे यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक आपण देत आहोत. बबलू पाटील नाही या ठिकाणी, तर आतिश माने आपणास विनंती असेल की हे पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. तर एकदा बबलू पाटील साठी जोरदार टाळूया. मित्रांनो, 60 पेक्षा अधिक या खेळाडूने मॅरेथॉन सिरीजचे अवॉर्ड स्वीकारलेले आहेत आपल्या या जीवन कारकिर्दीमध्ये. अजून एक ऍड होईल त्यात काही शंका नाही. शेवटचं पारितोषिक उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती आहे की सर्वांनीच उभं राहायचं आहे, कारण तुमच्या सर्वांच्या या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ जय बजरंग स्पोर्ट भावाले. सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक देणार आहोत. बाईक आहे, बाईक स्पॉन्सर आमचे विवेक शेठ पाटील, त्यांचे पिताश्री सुद्धा होते उपस्थित झालेले आहेत नामदेव शेठ पाटील. त्यानंतर ट्रॉफीज आहे, सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज. ट्रॉफी स्पॉन्सर बाय साई शेठ कचरू बजागे. बजरंग बली की हर हर. मुखाना बोला बोला जय जय हनुमान. ठीक आहे. आणि भावाले संघासाठी ही स्पर्धा जिंकल्याबद्दल संजय शेठ केने याचकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. बजाओ डीजे. एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान. धन्यवाद डीजे. मित्रांनो, ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक अजय गरत, मनोज कारवे सर, त्याचप्रमाणे पंच पॅनल, एसके एंटरटेनमेंट, त्याचप्रमाणे डीजे ऑपरेटर, सर्वांची इथे मात्र मी सर्वांपासून रजा घेतोय. आपण असाच खेळ खेळत राहा, असंच कॉपरेट प्रत्येक स्पर्धकाला तुम्ही करत राहा आणि आपली स्वतःची काळजी घेत राहा. गुड बाय, टेक केअर अँड गुड नाईट.